तर गावाकडचा सप्ताह म्हणलं की स्वयंपाक असा मोठ्या प्रमाणात करतात, कारण की सप्त्याचं कीर्तन संपलं की गावातली सगळी पब्लिक एकत्र जेवण करतात. म्हणजेच अशा पंक्तीच्या पंक्ती उठत्यात हो. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आमच्या गावात आहे ना दरवर्षी न चुकता सप्ताह असतोय. त्याच्यात आहे ना गावातली सगळी लोक रातच्या अशी कीर्तना करता संगमेश्वरांच्या मंदिरात जमतात आणि महाराजांनी केलेल्या भजनात आणि विठ्ठलाच्या नामात गुंगवतात. आजकालच्या पबन डिस्कोच्या दुनियेत हरिनामाच्या भजनावरती पण ताल धरणारे अशी लोक आहे बरं का. आम्ही जेव्हा चिट्टे पिट्टे होतो ना तेव्हापासूनच आजीच्या आणि मम्मीच्या माग लागून असं कीर्तनाला यायचो, आणि ते बी फक्त नावाला. कीर्तन तर आतमध्ये चालायचं आणि आम्ही मंदिरा माग नाही तर मंदिरा पुढे खेळत बसायचो, आणि बळच कीर्तनाला बसवलं तर झोपे जायचो. मग मम्मी आहेच आम्हाला हाणायला उचलून घरी न्यायला. आणि आता आम्ही सप्त्याला येतो कारण की कीर्तन मोडलं की अशा पंक्ती वाजतात आणि त्यांना असं खाया करता नाही तर त्यांना वाडाया करता आम्हाला बोलवतात. मग काही जायलाच लागते. 4 मोठ्या पातेल्यांमध्ये वरण भातासोबत 15 बादल्या शाकभाजी आणि 10 गामेला लापशी वाढायच लागते. आणि त्याच्यात पण थोडं पुण्य करा असं लोक म्हणल्यावरती पाणी पण वाढायला लागते. बारकेपणी बरं होतो, नुसतं मीठ वाढून पण पुण्य भेटायचं. पण आता एवढं काम केलं आणि पाणी नाही वाढलं तरी बोलणं बसत. पण असो, हे पुण्य आम्ही बारकाल्या पोरांना करायला होतो. तर वर तुम्ही कधी सप्त्याला गेलाय का नाही, किंवा तुमच्या गावात पण सप्ताह असतोय का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि तुम्ही ज्या फॅमिली मेंबर सोबत किंवा जोडीदारासोबत सप्त्याला गेलता त्याला ही रील नक्की शेअर करा, आणि जाता जाता तेवढं फॉलो पण करून टाका, कारण की अख्खं मार्केट आता आपलंय.